कारण तुमच्यासाठी लाउदिकिया येथील लोकांसाठी व ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मी एवढे परिश्रम घेत आहे हे तुम्हाला माहीत व्हावे अशी माझी इच्छा आहे. ते परिश्रम यासाठी की त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रेमाने त्यांनी एकमेकांशी बांधले जावे, ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना मिळावी व देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त याचे पूर्ण ज्ञान त्यांना व्हावे. त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे सर्व बुद्धीचे सर्व निधी गुप्त आहेत. लागवी भाषाने कोणी तुम्हाला भुलवू नये म्हणून हे सांगतो. कारण जरी मी देहाने दूर आहे तरी आत्म्याने तुम्हा जवळ आहे आणि तुमचा व्यवस्थितपणा व ख्रिस्तावरील तुमचा विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करीत आहे. For I want you to know how great a struggle I have for you and for those at Laodicea and for all who have not seen me face to face, that their hearts may be encouraged, being knit together in love, to reach all the riches of full assurance of understanding and the knowledge of God's mystery, which is Christ, in whom are hidden all the treasures of wisdom and knowledge. I say this in order that no one may delude you with plausible arguments. For though I am absent in body, yet I am with you in spirit, rejoicing to see your good order and the firmness of your faith in Christ. लहानशी प्रार्थना करूया. Let's pray. प्रिय बापा, आम्ही गौरवी ख्रिस्ताकरता तुझ्या नावाला धन्यवाद देतो. Heavenly Father, we thank you for our wonderful, glorious Christ. आम्ही बंडखोर आहोत, We are rebels. आम्ही अनेक वेळेस पडणारे आहोत, We fall many times. परंतु आम्ही तुझ्या पुत्राच्या नावाला धन्यवाद देतो. But we praise your Son this morning कारण त्या मौल्यवान खडकावरती तू आम्हाला उभं केलेला आहे. because you have placed and planted us on that rock, Christ Jesus. त्यावरती आमची आशा आहे. In Him is our hope, तू आम्हाला त्यामध्ये कृपा पुरव. and in Him we ask for grace. तुझा संदेश देण्याकरता तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन कर. And Lord, we ask for grace to hear and receive your word. ही छोटीशी विनंती तारणारा देव प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान प्रिय जिवंत नावात करतो म्हणून तू आहे. This small request we ask in the precious name of our Lord and Savior Jesus Christ. Amen. बसूया. Please be seated. आपण अध्याय 1 संपवलेला आहे We have finished Colossians 1 आणि अध्याय 2 मध्ये आलो आहोत and we have entered into Colossians 2 this morning. आणि या ठिकाणी आपल्याला पौलाचं सेवा कार्य देखील पाहायला भेटत आहे. We can see Paul's ministry here. परंतु वचन 1 पासूनच नाही तर अध्याय 1 मध्ये देखील पौलाचं सेवा कार्य आहे. In not just in chapter 2 but in chapter 1 also we see glimpses वचन 23 आणि 24 पासून from verses 23 and 24. आणि आजचा आपला जो संदेश आहे त्याचा मुख्य टायटल हे आहे की पौलाचं कलेसेतील सेवा कार्य. And the theme of our message this morning is Paul's ministry amongst the Colossians. वचन 1 मध्ये पौल सांगत आहे की मी परिश्रम घेत आहे. If you see verse 1 of chapter 2, it says, I have a great struggle for you. वचन 2 आणि 3 मध्ये त्याच्या परिश्रमाचा हेतू तो सांगत आहे. In verses 2 and 3, he's telling us the purpose why he has a struggle. आणि 4 ते 5 मध्ये पौलाच्या परिश्रमाचे कारण तो देत आहे. And in verses 4 and 5, he gives the reason why he's struggling so much for them. तुम्हाला विल्यम केरी याबद्दल माहित असेल. You know William Carey. विल्यम केरी लहानपणापासून बूट आणि चप्पल शिवण्याचं काम करत होते. He was a cobbler and he used to repair the shoes. आणि काम करत असताना त्यांना अनेक पुस्तकं वाचण्याची सवय होती. And he used to read many books while working. ते ख्रिस्ती कुटुंबात जन्माला असले तरी देखील ते मंडळीला जात नव्हते. He was born in a Christian family but not attending church. परंतु त्यांच्या मित्रामुळे ते चर्चला जात होते. But because of his friend, he began to attend church. आणि प्रभूची ओळख झाल्यानंतर ते एका मंडळीमध्ये सेवा कार्य करू लागले. Then he got saved and came to know Christ personally and started serving in a church. त्यांना दररोजच्या प्रार्थनेमध्ये जे लोक अजूनही त्यांनी ख्रिस्ताकडे आलेले नाहीत त्यांच्याकडे ते प्रार्थना करू लागले. And then he began to pray for those who have not personally come to Christ yet. ते ज्यांना त्यांनी पाहिलेलं नाही. And even those whom he had not seen yet. ते कसे दिसतात, How they look, कसे राहतात, how they stay. याबद्दल विल्यम केरी यांना काही माहिती नाही. He didn't know about many people. परंतु ते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. But he began to pray for people. अनेक राष्ट्रासाठी प्रार्थना करत He आहे. began to pray for nations. कारण त्यांना पुस्तकांमधून अनेक राष्ट्रांबद्दल माहिती समजलेली आहे. Because through the books he came to know about what's going on in different nations. सर्व राष्ट्रांना ख्रिस्ताच्या सुवार्तेची गरज आहे. And he came to know that so many nations are in need of the gospel of म्हणून ते Christ. सर्व लोकांसाठी आणि सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना करत आहे. And so he began to pray for all the people and all the nations. आणि त्याचप्रमाणे पौल देखील या ठिकाणी करत आहे. And so also Paul is praying here. त्यांनी या मंडळीला पाहिलेलं नाही. He has not seen the Colossians. त्यांनी कधी त्यांच्याशी भेट घेतलेली He नाही. has not met them personally. त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे हे त्यांना माहित नाही. He doesn't know the personalities of the तरी देखील Colossians. पौल अध्याय 1 आणि अध्याय 2 मध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. But in chapter 1 he prays for them and in chapter 2 he's praying for them.
them. म्हणत आहे तुमच्यासाठी मी परिश्रम घेत आहे. And here in verse 1 he says, I am struggling for you. वचन 1 मध्ये म्हटलं आहे की पौल त्या मंडळीसाठी परिश्रम घेत आहे. In verse 1 of chapter 2 it says, I have a great struggle I have for you. प्रार्थना करत आहे. He's praying for them there. आणि म्हणून आपला पहिला मुद्दा हाच आहे की पौलाचे परिश्रम. And so our first point is the great struggle that Paul had for these people. अध्याय 1 मध्ये सांगितलं आहे की ख्रिस्त हा परिपूर्ण आणि सार्वकालिक देव आहे. And in chapter 1 we saw that Jesus is the eternal God who is fully God. त्याच्यामध्ये देवपणाची कुठलीही कमतरता नाही. There is no deficiency of godness in Christ. अध्याय 1 वचन 24 ते अध्याय 2:5 पर्यंत पौल जो आहे सर्व काही त्याच्या सेवेबद्दल सांगत आहे. And now in chapter 2 verses 1 to 5 he tells about his ministry. वचन 24 मध्ये म्हणतो की मी तुमच्यासाठी दुःख भोगत आहे. In verse 24 he says, I have a great I have great pain for you. वचन 25 मध्ये पौल म्हणतो मी मंडळीचा सेवक झालेलो आहे. And in verse 25 he says, I have become a servant of the church for you. 26 आणि 27 मध्ये पौल सांगतो की मी सर्व गौरवाचे रहस्य ख्रिस्त जे आहे त्याबद्दल सांगत आहे. And in 26 and 27 he talks about the riches of the mystery which is Christ in you, the hope of glory. वचन 28 मध्ये म्हणतो की आम्ही वचनाची घोषणा करत आहे. In chapter 1 verse 28 he says, him we proclaim. आणि वचन 29 मध्ये म्हणतो मी झटून परिश्रम करत आहे. And then again in 29 he says, I toil struggling with all my energy. आणि तिथेच तो थांबत नाही. But he doesn't stop there. वचन 1 मध्ये देखील म्हणतात की मी तुमच्यासाठी परिश्रम घेत आहे. And in verse 1 of chapter 2 he says, I have a great struggle for you. पौल अध्याय 1 आणि 28-29 मध्ये म्हणत आहे की परिश्रम यासाठी घेत आहे की ख्रिस्त येशूच्या ठाई तुम्हाला पूर्ण असं उभं करावं. And in chapter 1 verse 28-29 the reason for his great struggle and pain is that Christ they might be presented as mature in Christ. कारण हा पत्र लिहिण्याचा हेतूच ख्रिस्त हा सर्व समर्थ आणि पुरेसा आहे. And the whole book, we can say, the purpose of writing that book is to show that Jesus is God and he's all sufficient for us. पाऊल त्यांना दाखवून देत आहे की माझे परिश्रम केवळ मी ज्यांना पाहिलेले आहेत त्यांच्यासाठीच नाही. And his struggle is not for those whom he has only seen, ज्यांची पौलाने व्यक्तिगतरित्या भेट घेतलेली आहे, and those whom he personally has met, किंवा ज्यांच्यामध्ये तो बसलेला आहे, and those whom he has personally sat and got to know, किंवा ज्यांनी पौलाला वैयक्तिकरित्या उपदेश केला आहे ते पाहिलेला आहे, and those whom he has personally preached and seen. परंतु पौल या ठिकाणी म्हणताय मी तुमच्यासाठी परिश्रम घेत आहे. But he's writing to people whom he's not seen, and he's saying, I have a great struggle for you. ज्यांना अजून मी पाहिलेले देखील नाही, Those whom I have not seen yet. कारण ही मंडळी एपोफ्रास याद्वारे कलोसे या ठिकाणी उभारण्यात आली होती. And this church at Colossae was planted by Epaphras, another man. एपोफ्रास याने पौलाचा संदेश इफिस या ठिकाणी ऐकलेला आहे. And he had heard the message of Paul at Ephesus. एपोफ्रासद्वारे पौलाला कलोसे येथील चुकीचं जे शिक्षण आहे याची माहिती मिळाली आहे. And Epaphras began to realize that some wrong teachers have come in Colossae. त्या ठिकाणी काय समस्या निर्माण झाल्या याबद्दल त्याला सांगितलं आहे. And he began to realize that there is a big problem here, and he went and told Paul about it. पौल जो आहे पत्र लिहिताना तुरुंगामध्ये आहे. And at this stage Paul was in prison. आणि तिथून म्हणत आहे मी तुमच्यासाठी परिश्रम घेत आहे. And so he's in prison, but he's saying, I have a great struggle for you. त्या ठिकाणाहून लिहित असताना वचन 1 मध्ये म्हणताय की मी तुमच्यासाठी परिश्रम घेत आहे. And there in prison he's saying, I am in a great struggle for you. तुमच्यासाठी एकदम उत्कंठेने प्रार्थना करत आहे. I am really praying with all my heart for you. ज्याप्रमाणे कुस्तीमध्ये जे दोन व्यक्ती आहे विजयासाठी संघर्ष करत आहे त्याप्रमाणे मी तुमच्यासाठी संघर्ष करत आहे. And in a wrestling match, the way both the players they struggle to overpower each other, that's the kind of struggle he was involved in. ज्याप्रमाणे प्रभू गेत्सेमने बागेमध्ये प्रार्थना करत आहे व्याकुळ होत आहे त्याप्रमाणे मी व्याकुळ झालेलो आहे. And in one sense, like Jesus in the Garden of Gethsemane was burdened and in great agony. मी तुमची काळजी करत आहे. I am really concerned for you. जरी मी तुम्हाला पाहिलेलं नाही, Even though I have not seen you, पौल म्हणत आहे तुमच्याबद्दल मी ख्रिस्त येशूमध्ये आनंद देखील करत आहे. but I am rejoicing concerning you in Christ Jesus. तुम्ही आपल्या अशा ख्रिस्त याच्या विश्वासापासून ढळू नये म्हणून प्रार्थना देखील करत आहे. And the hope of the gospel that you have placed in Christ, you should not move away from that. That's why I am praying for you. खोटे शिक्षणापासून तुमचा बचाव व्हावा म्हणून प्रार्थना करत There आहे. are many false teachers, and you may be preserved from them. तुम्ही विश्वासात स्थिर राहावं म्हणून प्रार्थना करत That आहे. you may be stable in your faith. That's why I am praying for you. विश्वासात तुमची बांधणी व्हावी म्हणून तुमच्याकरता परिश्रम घेत आहे. That you may be mature and built up in Christ. That's why I am struggling for पौल you. म्हणते जरी मी इकडे आहे तरी देखील आध्यात्मिक पिता आहे ना तरी मी तुमची काळजी करत आहे. And even though I am in prison, as a spiritual father, I am concerned about you. जणू काय पौल तर तुरुंगामध्ये त्या सैनिकांकडे पाहत आहे. And as if Paul is looking at the soldiers there, त्यांनी जी शस्त्र सामग्री धारण केली आहे.
and they have taken up their armor and they are guarding him. Ephesians 6 प्रमाणे जणू काही तो सर्व शस्त्र सामग्री युद्धाचं घेऊन परिश्रम करत आहे. And according to Ephesians 6, like that, spiritually speaking, he's adorning his armor and praying for them. तिमोथेला पाऊल म्हणतो जरी मी बंधनात असलो तरी वचन हे बंधनात नाहीये. And then in 1 Timothy he says, even though I am chained, yet the word of God is not chained. वचन 1 मध्ये म्हणतो केवळ कलेसे येतेच नाही तर लावदिकिया ठिकाणच्या लोकांसाठी देखील मी परिश्रम घेत आहे. And here we see in verse 1, not just the Colossians, but there is a neighboring city, Laodicea, and for them also he is concerned. कारण त्या ठिकाणी देखील विश्वासणारे होते. Because there were believers over there as well. लावदिकिया हे जे शहर आहे ते कलेशेच्या शेजारी होतं. And Laodicea was next door city to Colossae. अनेक लोक म्हणतात की 11 किलोमीटर असेल. And people say that it might be 11 kilometers away. आणि जे चुकीचं शिक्षण कलेशेत होतं त्याच प्रमाणाचं शिक्षण त्या ठिकाणी देखील होऊ लागलं And होतं. just like the false teachers were coming in Colossae, they were attacking in Laodicea as well. म्हणून त्यांची देखील कलेशे सारखीच परिस्थिती होती. And so their situation was also similar to या Colossae. लोकांनी देखील पाऊलाला कधीही पाहिलं नव्हतं. And they had not seen Paul personally. व्यक्तिगतरित्या संदेश ऐकला नव्हता. They had not met him personally and heard him personally. पाऊलाबद्दल जास्त त्यांना माहिती नव्हती. They had not known much about Paul. त्यांचं व्यक्तिगतरित्या पाऊलाशी बोलणं देखील झालेलं नव्हतं. And they had not personally spoken with परंतु Paul. पाऊल त्यांच्याकरता प्रार्थना करत आहे. But he's praying for them. काळजी करत आहे, पत्र लिहित आहे He's त्यांच्याकरता. concerned for those people as well, and he's writing to them. त्यांच्याकरता दुःख भोगत आहे. And he is, in a sense, bearing this pain and agony for them केवळ ख्रिस्ताच्या सुवार्तेकरता. because of the gospel of Christ. ख्रिस्त येशूमध्ये आपले बंधू म्हणून त्यांची काळजी घेत आहे. And he is caring for his brothers in Christ. कारण त्या ठिकाणी असलेले खोटे शिक्षक मंडळीमध्ये येऊन सांगत होते की तुम्ही अजून पूर्ण झालेले नाहीत. The false teachers were attacking and saying that you are not complete in Christ before God. तुमच्यामध्ये अजून कमतरता आहे. There is something you still lack and you have to complete. यासाठी तुम्हाला बाहेर पाहण्याची गरज आहे. And you have to start looking outside at something. तुम्हाला अजून अनुभवांची गरज आहे. You need to have these special experiences. तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घेण्याची गरज आहे. And we have some secret knowledge that we will give you. जेणेकरून तुम्हाला अजून ज्या गोष्टी आहेत त्या आध्यात्मिकरित्या पुढे समजून येतील. And because of that secret knowledge, you will be able to get some deeper insight and become more complete before God. आध्यात्मिकरित्या पुढच्या स्तरावरती घेऊन जातील. It will take you to the next level spiritually. खोटे शिक्षक म्हणतात की होय तुमच्याकडे ख्रिस्त आहे परंतु तुम्हाला अजून दुसऱ्या शिक्षणाची देखील गरज आहे. And so the false teachers were saying, yes, you have Christ, but you need these extra things that we have specially. तुम्हाला गुप्त ज्ञानाची गरज आहे. This hidden wisdom and knowledge that we have. ते आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. That is what we have come to you for. तुम्हाला गुढ ज्ञानाची गरज आहे. To give this deep knowledge that is a mystery only we have. देवदूत आणि अनुभवांची आणि स्वप्नांची गरज आहे. And the way we connect with angels and the way we connect with dreams. मानवी तर्क ज्ञानाची गरज आहे. And the way we have this philosophy and human wisdom. दृष्टांताची गरज आहे. And the way we see visions. सखोल ज्ञानाची गरज आहे. And some deeper knowledge than already has been given in परंतु Christ. पाऊल म्हणत आहे नाही केवळ ख्रिस्त. But Paul is saying, no, it's only Christ is sufficient. केवळ ख्रिस्ताचं वचन, Only Christ's word is sufficient. त्याचं ज्ञान, His wisdom, He Himself is त्याचं wisdom. सत्य. He Himself is truth for us. तुमच्याकडे ख्रिस्त आहे. And you have Christ, that's what Paul is त्याचं वचन आहे. reminding. You have His word. त्याचा आत्मा तुमच्यामध्ये आहे. His spirit is in you. आणि ख्रिस्तामध्ये तुम्ही पूर्ण आहात. And in Christ you have been made complete. गौरवाची आशा ख्रिस्त तुम्हामध्ये आहे. The hope of glory, Christ is dwelling in you. ते खोटे शिक्षक त्यांना पुन्हा जुन्या कराराच्या जे सेरेमोनियल लॉ जे आहेत त्या नियमांखाली घेऊन चालले होते. We see in chapter 2 the false teachers were mixing and taking them back under the ceremonial law as a condition. त्या ठिकाणी गुढवादी शिक्षण होतं. And there was some deep philosophy and plausible arguments. देवदूतांची ते उपासना करत होते. And in chapter 2 they were worshipping some angels. नियमपंथी लोक त्या ठिकाणी होते. And then they were doing some strict adherence to their body. वचन 21 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी असेटिसिझम एक वैराग्यासारखा जीवन जगणारा गट पाहायला भेटत आहे. And then in chapter 2 towards the end we see there was asceticism to do severe treatment of the body. परंतु पाऊल म्हणत आहे की ख्रिस्त हा सर्व सेरेमोनियल लॉचा परिपूर्णता आहे. But Paul is saying that Jesus is the substance of all those shadows that were pointing to him. ऍसेटिसिझम म्हणत होते की त्यांना नवीन प्रकटीकरण मिळत आहे. And the ascetics were saying that because of our severe treatment we get new revelation. परंतु पाऊल म्हणत आहे नाही आमच्याकडे वचन आहे. But Paul is saying you have received the word of Christ. इफिस 2 मध्ये म्हणतो की प्रेषित आणि संदेश यांच्या शिक्षणावरती मंदिर
मंडळी रचलेली आहे. And Ephesians 2:20 says that the church is already built on the foundation of the त्याचा apostles. and मुख्य the कोनशिला prophets. ख्रिस्त आहे. And we know that Christ is the cornerstone. पौल या ठिकाणी दाखवत नाही की पहा मी किती परिश्रम घेत आहे, Paul is not boasting that look how much I am suffering for you. माझ्याकडे पहा. Look at me. परंतु वचन 2 मध्ये हे देखील दाखवत आहे की जे परिश्रम मी घेत आहे त्याचा हेतू काय आहे. But in chapter 2 of Colossians, we see that he tells us the purpose why I am struggling and suffering so much. वचन 2 मध्ये पहिलं म्हटलं आहे की तुम्हाला उत्तेजन प्राप्त व्हावं. In verse 2 it says that your hearts may be encouraged, प्रेमाने तुम्ही एकमेकांशी बांधले जावे. being knit together in love. पौल त्यांना आठवण करून देत आहे की माझा तुमच्यासाठीचा परिश्रमाचा हेतू हा आहे की तुम्हाला उत्तेजन मिळावं. And so the purpose why he's struggling is that they may be encouraged. गलेस या ठिकाणी असलेल्या लोकांना तो पत्र लिहून उत्तेजन देत आहे. And so he's writing through this letter to encourage them. त्या ठिकाणी खोट्या शिक्षणावर इकडे तिकडे भरकटून न जाता त्यांना विश्वासात त्यांची वाढ व्हावी म्हणून त्यांना उत्तेजन देत आहे. That they may not be scattered here and there because of the false teachers. कारण देवाच्या लोकांना उत्तेजनाची गरज आहे. Because God's people need this encouragement. त्यांच्यामध्ये पापी स्वभाव अजूनही आहे. We have this struggle with remaining sin येणाऱ्या मोहामुळे because of constant temptation. स्वभावतच आपल्या अंतकरणाची इच्छा नाही की आपण इतरांवरती प्रीती करावी. And then by nature it's a big struggle for us to love others. आणि अनेक वेळेस चुकीचं शिक्षण हे देखील लोकांना मोठी समस्या आहे. And this false teaching many times is a big problem for people. कारण त्यामुळे लोकांची आध्यात्मिकरित्या वाढ होत नाही. This false teaching hinders our spiritual growth. ते विश्वासात दृढ बांधले जात नाहीत. And they are not built up in the faith. अनेक संशयाने भरले जातात. They have many doubts and fears. कलेस या ठिकाणी असलेले काही लोक गट करून एकमेकांच्या पाठीमागे बोलत होते. And then what happens is a lot of groupism happens and then there is strain in the church. काही वेळेस ते एकमेकांसोबत जेवण देखील करत नव्हते. And then sometimes in the church the people don't even fellowship over meal with one another. आणि त्यामुळे अनेक लोक निराशेमध्ये होते. And so there can be a sorrow that settles in, some kind of a sadness that settles in. त्यांच्यामध्ये गट पडल्यासारखं होतं. And it is kind of splits and groups that can परंतु be पौल formed. म्हणत आहे निराशा ही प्रीतीच्या कमतरतेमुळे आहे. And this despair is because of the lack of love. That's what Paul is getting at. म्हणून तुमच्याकरता मी प्रार्थना करत आहे And so I am praying that you may be encouraged की तुम्ही प्रीतीमध्ये बांधले जावे. and that you may be knit together in love. परंतु पौल या ठिकाणी एक पालक या नात्याने लोकांना उत्तेजन देखील देत आहे. And then as a pastor he is encouraging them as well. पौलाची इच्छा आहे की देवाच्या लोकांचे अंतःकरण ख्रिस्ताकडे अजून ओढवलं जावं. And Paul's desire is that God's people may more and more be drawn to Christ. या पूर्ण पत्रामध्ये पौल सांगतो की ख्रिस्त ही आपली मुक्ती आहे. And in this whole letter Paul says Christ is our redemption. ख्रिस्तामध्ये तुम्हाला नीतिमान घोषित केलेला आहे. And you have been declared righteous in him. देवाशी तुमचा समेट केलेला आहे. You have been reconciled to God in Christ. देवाबरोबर तुम्हाला शांती आहे. You have peace with God through Christ. तुम्हाला ख्रिस्त येशूच्या प्रीतीमध्ये संयुक्त करण्यात आलेला आहे. You have been united to the love of God in Christ. ख्रिस्त तुमच्याकरता पुरेसा आहे. Christ is sufficient for you. एकमेव प्रीती करण्यास तुम्हा सर्वांना एकमेकांवरती प्रीती करण्यास पाचारण करण्यात आला आहे. And then our calling is that we might have this love for one आणि another. हे ख्रिस्ताविना अशक्य आहे. And without Christ it's impossible. केवळ ख्रिस्त येशूमध्येच शक्य आहे. Only in Christ it is possible. केवळ मंडळीचे पालक आणि बायबल स्टडीचे लीडरच केवळ उत्तेजन देण्याचं कार्य करत नाहीत. It's not only the pastors and leaders that give this encouragement. तर एकमेकांना उत्तेजन देण्याचं कार्य मंडळीचं देखील आहे. But as a church we are called to encourage one another. कारण अनेक वेळा आपण विसरून जातो की पाप आणि आपल्यामध्ये झुंज चालू आहे. And we forget many times that there is a battle and a struggle going on in our lives. त्यामुळे अनेक वेळा आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये नैराश्य येतं. There is many times sorrow and despair that comes in our life. परंतु मंडळी जी आहे ती एकमेकांना उत्तेजन देऊ शकते. But the church is called to be an encouragement to one another. गीते गाऊन वचन वाचून And we do that by singing and reading passages to one another. वचनाची घोषणा करून And then we proclaim the word. प्रत्येक परिस्थितीमध्ये एकमेकांना वचनातून मार्गदर्शन And करून then we guide each other and point each other to the wisdom of God. एकमेकांसाठी प्रार्थना करून एकमेकांची भेट घेऊन And we pray for one another, we meet and fellowship. Those are the ways we encourage one another. ह्या सर्व गोष्टी मंडळीला प्रीतीमध्ये मुळवणाऱ्या आहेत. And these are the things that anchor and ground the church in love. मंडळीला प्रीतीने एकमेकांशी बांधणारे आहेत. And these are things that
knit us together in love. एकमेकांना आध्यात्मिकरित्या उत्तेजन देणारे आहे. And these are things that encourage us spiritually. मंडळीची सहभागिता देखील मंडळीला उत्तेजन देणारी आहे. And so the fellowship of the church also gives one another encouragement. एक शरीर या नात्याने आपल्या सर्वांना एकमेकांची गरज आहे. And as a body of Christ, we need one another. वचन 2 मध्ये पौल जो आहे ते म्हणतात की तुम्हाला पूर्ण ज्ञानाची विपुलतेने खात्री मिळावी. And then in verse 2, he says the purpose is that the knowledge of God's mystery, which is Christ, you may have. पौल म्हणते आध्यात्मिक गोष्टींची तुम्हाला समज यावी. And so he says the full assurance of understanding you may have. सत्याद्वारे तुमचे खरे विश्वासात आणि खऱ्या आशेमध्ये तुमची बांधणी व्हावी. And because of the truth, you may be built up in the true assurance of understanding. ज्ञानाची खात्री म्हणजे त्याच्या आत्म्याने तुम्हाला ख्रिस्त येशूमध्ये खरी खात्री दिलेली आहे. And so by His Spirit in Christ, you have true assurance. कृपेचा आशीर्वाद, त्याची अभिवचने, त्याची कृपा, त्याचं वैभव यामुळे तुम्ही मुळावले जावे. And by His glory, by His word, by His promises, you are already anchored in Christ. कारण खात्री ही देखील ख्रिस्त केंद्रित आशीर्वाद आहे. And so even our assurance is a Christ-centered blessing to us. कारण जेव्हा आपण स्वतःकडे पाहणार तेव्हा आपली भ्रष्टता आणि आपली अपात्रता दिसत आहे. And so only when we have our gaze inward, we can see our remaining sin and how depraved we are and how pathetic we are. आपल्या अंतःकरणाची भ्रष्टता आणि बंडखोरी दिसत आहे. We see our rebellion and depraved nature. आपल्यामधील गर्व आणि व्यर्थता दिसत आहे. We see our vanity and we see our pride. मत्सर आणि स्वधार्मिकता दिसून येत आहे. We see our malice and we see our self-righteousness. जरी आपण विश्वासणारे असलो, Even though we are believers, तुम्हाला तुमच्या अशक्तपणा जाणवत नाही का? do you see or do you not see how weak we are जेव्हा तुम्ही तुमच्या अंतःकरणातील विचार पाहता, when we see the thoughts and intentions of our heart? परंतु पाऊल म्हणता इकडे पहा. But Paul is saying, look here. ख्रिस्त हा आपली खरी खात्री आहे. Jesus is our true assurance. ख्रिस्त आपला पुरेसा वकील आहे. He is our sufficient advocate. ख्रिस्त आपला तारक आहे. He is our savior. त्याच्याकडे धाव घ्या. Run to Him. त्याने आपल्याला त्याच्या स्वतःच्या रक्ताने धुतलेलं आहे. He is the one who washed us with His precious blood. म्हणून पाऊल म्हणताय सर्व खात्री जी आहे ती ख्रिस्त केंद्रित आहे. And so even this assurance is a Christ-centered assurance. ती for us. खात्री स्वतः ख्रिस्त आहे. This assurance is Christ Himself for us. त्याच्याकडे पहा. And we look to Him. त्याला कवटाळा. We embrace Him. त्याच्यावरती झोकून द्या. We cast ourselves upon Him. कारण पाऊल म्हणताय देवाचे सर्व रहस्य म्हणजे पित्याचे व ख्रिस्ताचे पूर्व ज्ञान तुम्हाला व्हावे. And so Paul is saying that the knowledge of God's mystery, which is Christ, may be given to you. अनेक लोकांना रहस्य ऐकायची खूप इच्छा असते. Many people, we love searching for mysteries. जर तुम्ही त्यावरती एक दिवशी सेमिनार ठेवलं तर हजारो लोक रहस्य ऐकण्यासाठी जमतील. So if we keep a mystery seminar, then many people will respond and come. कारण त्यांना रहस्य ऐकण्यामध्ये खूप ओढ आहे. Because they love to hear by nature the mysteries. परंतु पाऊल म्हणत आहे मला तुम्हाला ते रहस्य सांगू द्या. But let me tell you a mystery. Paul is saying ख्रिस्त, Christ is that mystery. स्वतः ख्रिस्तच ते रहस्य आहे. Only Christ Himself is that great mystery of God. अध्याय 1 आणि वचन 7 जर तुम्ही पाहिलं, If you see chapter 1 and verse 7, त्या ठिकाणी पाऊल म्हणत आहे जगातही ही सुवार्ता फळ देत आहे व वृद्धिंगत होत चालली आहे. ती प्रकट केली आहे. it says, just as you learnt it from Epaphras, our beloved, verse 6 in English, which has come to you as indeed in the whole world it is bearing fruit and growing as it does among you since the day you heard of it and understood the grace of God in truth. ख्रिस्त स्वतः तुमच्यामध्ये आहे. Christ Himself is in you. ख्रिस्त येशूमध्ये सर्व ज्ञान, सर्व निधी आहे. And so in Christ Himself is hidden all the wisdom and understanding. आता तुम्हाला स्वप्न आणि दृष्टांत याची गरज नाही. You don't need the visions and the dreams today. अनुभवाची गरज नाही. Some spectacular experiences. कारण गौरवी ख्रिस्ताचं गौरवी वचनाचा खजिना तुमच्या पुढे आहे. Because this glorious Christ and He Himself is this great treasure for us. कारण ख्रिस्त स्वतःच तुमचं ज्ञान आहे. Because Christ Himself is the knowledge of God. ज्यावेळेस तुम्हाला ख्रिस्त समजलेला आहे, When we come to know Christ, त्यावेळेस तुम्हाला ज्ञान समजलेलं आहे. you have come to know true wisdom. तुम्हाला देव कोण आहे हे समजलेलं आहे. You have come to know who God is. तुम्हाला जीवन आणि मृत्यू काय आहे हे समजलेलं आहे. You have come to know life and death.
तुम्हाला सत्य काय आहे हे समजलेलं You आहे. have come to know what is truth ultimately. कारण ख्रिस्त स्वतःच सत्य आहे, Because Christ himself is truth. स्वतःच मार्ग आहे, He himself is the way. स्वतःच जीवन आहे. He himself is the life. नरक काय आहे, सार्वकालिक काय आहे हे तुम्हाला समजलेलं आहे. We come to know the judgment of God. We know the hell and then the eternal life. All these realities we come to know. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताकडे आलात तुम्हाला ख्रिस्ती जीवन काय आहे हे समजलेलं आहे. When you come to Christ, you come to know what is the Christian life as well. ख्रिस्ती जीवनासाठी ज्या गोष्टींची गरज आहे ते तुम्हाला ख्रिस्त येशूमध्ये समजलेलं आहे. And what you need to live the Christian life, you have come to know in Christ. ज्या सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. And all of these have been made available to you in Christ. तुम्ही कामाच्या ठिकाणी कसं राहावं, तुम्ही कुटुंबामध्ये कसं राहावं, या सगळ्या गोष्टी वचनामध्ये दिलेल्या आहेत. And the truth in the scriptures teaches us how we live as employees, as husband, wife, in our families, everywhere. त्याच्या वचनामध्ये प्रकट केलेले आहे. It has already been revealed to us. In His आपल्याला word. कुठल्याही दुसऱ्या कृपेच्या कार्याची गरज नाही, We don't need any second, third work of grace. कारण आपल्याकडे ख्रिस्त आहे. Because Christ himself was given to us. आपल्याला त्याच्यामध्ये कृपा आणि आशीर्वाद मिळाले आहे. And we have received grace and strength in him. आपल्याला काही अनुभव घेण्याची गरज नाही, We don't need some spectacular कारण experience. आपल्याकडे परिपूर्ण ख्रिस्त आहे. Because we have an amazing Christ for us. कारण देवपणाची सर्व पूर्णता त्यामध्ये वसत आहे. And the deity, the fullness of deity dwells in Christ. जर तुम्हाला देवाचं रहस्य समजायचं आहे And if you want to understand the mystery of Christ, तर ख्रिस्ताकडे पहा. look to Christ. तो स्वतःच देवाचं रहस्य आहे. He himself, the Bible is saying here, he is the mystery, Christ. कोणी म्हणेल की देवदूतांच्या नावात प्रार्थना सादर करू शकतो. And some people were thinking that through various angels we can present our request to परंतु God. पाऊल म्हणत आहे की आपल्याला देवदूतांद्वारे प्रार्थना सादर करण्याची आता गरज नाही. And so Paul is then telling them we don't need to through angels reach God. संतांच्या नावामध्ये प्रार्थना करण्याची गरज There नाही, is no need through the saints, the hierarchy to reach God. कारण आपल्याकडे पुरेसा ख्रिस्त आहे, Because we have the all-sufficient Christ. परिपूर्ण मध्यस्थ आहे, He is our perfect mediator. जो पित्याच्या उराशी जडलेला आहे, त्याने पित्याला प्रकट केलेला आहे. He who was in the bosom of the Father, he has revealed the Father to us. ख्रिस्त म्हणत आहे की ज्याने मला पाहिलेलं आहे त्याने पित्याला पाहिलेलं आहे. And Jesus said, he who has seen me has seen the Father. पिता आणि मी एक आहे. Because I and the Father are one. ख्रिस्ती जीवनाचा मौल्यवान खजिना जो आहे तो स्वतः ख्रिस्त आहे. And so the great treasure of our Christian life is Christ himself. त्रैक्य देवाने मुक्तीची योजना आखलेली आहे. And our great God, triune God, he made the plan of redemption. ख्रिस्ताद्वारे त्याच्या लोकांना मुक्ती मिळाली आहे. And in Christ we have received that redemption. ख्रिस्तामध्ये ती कराराची प्रीती त्यांच्यावरती ओतण्यात आली आहे. In Christ the amazing covenant love of God has been poured out on us. ख्रिस्त त्याच्या लोकांना पित्याच्या सानिध्यामध्ये घेऊन आणला आहे. And Christ takes his people into the presence of God. तुम्ही जर आदमामध्ये पाहिलं तर केवळ बंडखोर असे आहात. And in Adam we are found only as rebels. तुम्ही फक्त मरणाच्याच पात्र आहात. We are only worthy of death. परंतु ख्रिस्त आपल्याला पित्याच्या सानिध्यामध्ये घेऊन आणला आहे. But Christ takes us in the very presence of God. देवाने त्याचा मसीहा आपल्याकरता पाठवला आहे. God has sent his Messiah for us. देव अभिवचन देत आहे. God is promising. अब्रामाला निवडत आहे. He chose Abraham. मोशेला पाचारण करत आहे. He chose Moses. संदेश पाठवत आहे. He sent the prophets. अर्पण देखील देत आहे. He had given the sacrifices. सर्व गोष्टी ख्रिस्ताकडे निर्देश करत आहेत. All of those were pointing to Christ. सर्व जुन्या काळातील संत जे आहेत ते भविष्यात येणाऱ्या पूर्णतेकडे पाहत आहेत. And all the Old Testament saints were looking at the amazing reality that was going to come in the future. त्या पाप वाहून नेणाऱ्या कोकऱ्याकडे पाहत आहेत. And the true Lamb of God who was going to come. कारण आपण ख्रिस्ताविना देवाच्या क्रोधाखाली आहोत. Because without Christ we are under the wrath of God. क्रोधाची प्रजा आहोत. We were the children of wrath, the Bible says. कराराला परके आहे. And we were strangers to the covenant. कृपेला अंतरलेलो होतो. We were estranged from grace. परंतु ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने आता आपल्याला खंडून घेतलेलं आहे. But through the precious blood of Christ we have been redeemed. त्याच्या कुटुंबातील लोक केलेला आहे. We have been made the family of God. परराष्ट्रीय आणि यहुद्याचा भेद राहिलेला नाही. And there is no division between Jew and Gentile now. तुम्ही त्याच्याबरोबर वधस्तंभावरती खिळलेला आहात. And we were crucified along with him. त्याच्याबरोबर पुन्हा उठलेला आहात. And we were raised along with him. तुम्हाला त्याच्यामध्ये पापांची क्षमा मिळालेली आहे. And you have received forgiveness of sins in him. नवी उत्पत्ती केलेली आहे. You have been made a new creation in him. ख्रिस्ताद्वारे पित्याचे प्रियकर तुम्ही झालेला आहात. And in Christ you have become the blessed and the beloved children of God. ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसून आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. And so Christ is sitting at the right hand of the Father and interceding for us.
ख्रिस्त आपला वकील आहे Christ is our आणि advocate, आपण त्यामध्ये सुरक्षित आहोत. and we are safe and secure in Him. तो आपलं पवित्रीकरण आहे. He is our sanctification, त्याच्या मौल्यवान रक्ताने आपल्याला विकत घेतलेला आहे. and His precious blood has purchased तो us. आपली मुक्ती आणि तो आपली ढाल आहे. He is our redemption. He is our shield, तो आपल्या तारणाचा खडक आहे. and He is the rock of our तो salvation. आपलं अर्पण आहे. He is our sacrifice. तो आपलं नीतिमत्व आहे. He is our righteousness. तो आपला राजा आहे. He is our King. तो आपला प्रभू आहे. He is our Lord. तो आपला संदेष्टा आहे. He is the prophet of तो prophets. आपलं जीवन आहे He is our life itself, आणि तोच आपलं शेवट आहे. and He is our end. आणि विश्वासाने आपण अब्रामाचे पुत्र असे झालो आहोत. And by faith we have become the children of Abraham, the Bible आणि says. त्याच गौरवी खडक ख्रिस्त याच्यावरती आपण उभे केलेला आहोत. And that glorious Christ who is our rock, on whom we have been established. हेच रहस्य देवाने ख्रिस्तामध्ये प्रकट केलेलं आहे. This is that great mystery that has been now made manifest in Christ. कारण त्या ठिकाणी जे खोटे शिक्षण होते ते म्हणत होते आमच्याकडे गुप्त ज्ञान आहे. So the false teachers were saying, I have some secret mystery for you. परंतु पौल वचन 3 मध्ये सांगत आहे की ख्रिस्तामध्ये सर्व ज्ञानाचे जे गुप्त निधी आहेत ते प्रकट केले आहेत. But Paul is saying that in Christ the knowledge of God's mystery has been presented to you. म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते कुठेतरी लपून ठेवलेले आहे, It's not that it was hidden somewhere, परंतु ख्रिस्त स्वतःच त्या ज्ञानाचा स्रोत आहे. but Christ himself is that source of that knowledge that was revealed. गुप्त म्हणजे ख्रिस्तामध्ये ते सुरक्षित आहे. And in knowledge that was hidden in Christ means it was secure in Christ. खोटे शिक्षण जे आहे ते ज्ञानावरती भर देत आहेत. And the false teachers were emphasizing on this secret knowledge that they परंतु have. पौल जो आहे तो ख्रिस्ताकडे निर्देश करत आहे. But Paul is pointing to Christ. तो आमचं देवापासून येणारं ज्ञान आहे. He is the one who is the wisdom of God for us. जुन्या काळामध्ये नीतिसूत्र काही फक्त मार्गदर्शनासाठी दिलेलं आहे का? And so is the Old Testament just given us for some moral guidelines? जर तुम्ही ते वाचलं If you have read. तर तुम्हाला समजून येईल की ख्रिस्त हा आपलं ज्ञान आहे. And so in the book of Proverbs also you will realize that Christ is our wisdom ultimately. जे विश्वासाने ख्रिस्ताचे झालेले आहेत Those who by faith have become Christ, त्यांना येशूमध्ये मोफत ते दिलेलं आहे. and they freely receive the wisdom of how to live in Christ. कारण सर्व काही जे आहे ते ख्रिस्ताचं आहे Because all is Christ. आणि ख्रिस्त आता विश्वासणाऱ्यांचा आहे And Christ has become for us. आणि विश्वासणारे ख्रिस्ताचे आहेत. And we have become Christ. देवाचं गौरव ख्रिस्तामध्ये आहे. God's glory is in Christ. ख्रिस्त आता त्याच्या आत्म्याद्वारे आपल्या सोबत आहे. And by His Spirit, Christ is with us. पाऊल सांगत आहे की ख्रिस्त देवापासून आपल्याला मिळालेली कृपा आणि सत्य आहे. And here Paul is saying that Christ has become the truth of God and grace of God for us. तो आताही आपल्या सोबत आहे. He is with us. येणाऱ्या युगातही आपल्या सोबत आहे. And in the age to come also He is with us. वचन 4 आणि 5 मध्ये पौल सांगत आहे की का बरं मी तुमच्यासाठी परिश्रम घेत आहे? And in verse 4 and 5 he tells us more about why he is struggling for them. कारण लागवी भाषेने तुम्हाला कोणी सत्यापासून फसवू नये. He is in struggle for them because people shouldn't delude you with plausible arguments. कोणी तुम्हाला भुलवू नये. Nobody should delude you. पाऊल म्हणत आहे की ज्या मार्गाने तुम्ही चालला आहात त्या मार्गाने चालत राहा. The true way of Christ you have discovered, you walk in that way He wants. पाऊल त्यांना आठवण करून देत आहे. He is reminding them. त्या ठिकाणी खोट्या शिक्षणाबद्दल The false teachers are there. की तुम्ही ख्रिस्त केंद्रित किंवा ख्रिस्ताद्वारे जी खात्री मिळालेली आहे त्यावरती तुम्ही स्वतःला झोकून द्या. And so you have received the Christ-centered life and the assurance in Christ, and be on that side. Don't go to the other side. कारण त्यामध्ये तुम्ही सुरक्षित आहात. Because you are secure in Christ. पाऊल म्हणतात की जे खोटे शिक्षक तुमच्याकडे येत आहेत ते तुम्हाला विश्वासापासून लांब करत आहेत. And Paul is saying that the false teachers that come to you, they want to actually divert you from the faith in Christ. त्यांच्या लागवी भाषणाने फसू नका. Don't be deceived by their plausible ते arguments. मेंढराच्या रूपामध्ये लांडग्यासारखे आहेत. And they come as wolves among sheep. ते तुम्हाला मौल्यवान ख्रिस्तापासून चुकीच्या गोष्टींकडे घेऊन चाललेले आहेत. And they take you away from our precious Lord Jesus Christ. मंडळीला अशा लागवी भाषण करणाऱ्या खोट्या शिक्षणापासून सावध राहण्याची गरज आहे. And so the church is told to be alert from these plausible argument speakers. कोणी येऊन तुम्हाला म्हणू नये की तुम्ही स्वप्न पाहिलं आहे का? Anybody tries to intimidate you that have you seen these kind of dreams? तुम्ही काही अनुभव घेतलेले आहेत का? Have you had spectacular experiences? नाही तुम्हाला अजून ज्ञानाची गरज असेल तर आमचं पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे. Oh, you are deficient in somewhere in the Christian life. You need our special books. तुम्ही आमच्याकडे आले पाहिजे. You should come to us.
आमची पुस्तकं वाचा, यामध्ये खरं ज्ञान दिलं आहे. And so here, beyond Christ, there is some more knowledge here given नाही in नाही this. 66 पुस्तकं आहेत, परंतु अजूनही प्रकटीकरणाची गरज आहे. There are 66 books in the Bible, Christ-centered and all that, but there is some more for us. कोणी म्हणेल की तुमच्याशी व्यक्तिगतरित्या देव बोलला आहे का? Has God personally come and spoken to you audibly? जर तुम्हाला देवाला ऐकायचं आहे, If you want to hear God, we have word of God. आपल्याला देवाचं वचन आहे. ते वाचा. Read that. जरी पाऊल म्हणताय, जरी मी देहाने दूर आहे, And even though in the flesh I am away from you, तरी आत्म्याने तुमच्या जवळ आहे. even though I am absent in body, yet I am with you in spirit, he says. आणि तुमचा व्यवस्थितपणा आणि ख्रिस्तावरील तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करत आहे. Rejoicing to see your good order and the firmness of your faith in Christ. या ठिकाणी सैनिकांना ज्याप्रमाणे भाषा वापरल्या आहेत त्या प्रकारचे शब्द वापरलेले आहेत. Here we see the terminology used for soldiers being used. तुमचा व्यवस्थितपणा आणि तुमचा स्थिरपणा. Your good order and the firmness of your faith. पाऊल असं चित्र उभं करत आहे की तुमच्यावरती हल्ला झालेला आहे And so the idea is that there is an attack upon you, आणि तुम्ही त्या हल्ल्यात आपल्या विश्वासापासून ढळू नका किंवा स्थिर राहा. and the attack is to make you destabilized from your faith and diverted, but you need to be stable. पाऊल म्हणत आहे की ज्या आत्म्याने आपला नवा जन्म केलेला आहे, And that spirit that has given us new birth, ख्रिस्ताशी आपल्याला संयुक्त केलेला आहे. and he has united us to Christ. पाऊल काय त्यांना चेतावणी देत आहे त्या ठिकाणी. And so Paul is giving an alert over here. पाऊल त्या ठिकाणी मंडळाला एक आज्ञा केल्याप्रमाणे, एक आज्ञा केलेल्या सैनिकाप्रमाणे आज्ञा करत आहे. And so Paul is telling them that you are like a soldier under command. तो म्हणत आहे, जरी मी देहाने दूर आहे, Even though I am absent from you in तरी body, देखील आध्यात्मिकरित्या एक शरीर या नात्याने मी तुमच्या जवळ आहे but in spirit I am with you, आणि मी आनंद करत आहे. and I am rejoicing. आणि तुम्ही देखील ख्रिस्तामधील विश्वासामध्ये स्थिर राहा. And so you also stand in this good honor and the firmness of your पाऊल faith. त्यांना म्हणत आहे, ख्रिस्ताकडे पहा, Look to Christ. तो सत्य आहे. He is truth. तुमचे नेत्र त्याच्यावरती लावा. Put your eyes on him. जेव्हा अशा गोष्टीचा तुम्ही सामना कराल, And when you come across such situations, प्रियांनो, जेव्हा असे शिक्षक तुमच्याकडे येतील तेव्हा फसवण्याचा प्रयत्न करतील. and when such kind of false teachers come to you, they come with this kind of deception. तुम्हाला त्यांच्या भाषणेने मोहात पाडण्याचा प्रयत्न करतील. And by their speech, they want to put you in some kind of diversion. परंतु तुम्ही गोंधळात पडू नका. But don't be confused. तर ख्रिस्ताकडे पहा, Look to Christ. त्याच्या वचनामध्ये जा, He go to His word तुमचे नेत्र त्याच्यावरती लावा. and put your eyes upon Him. कारण ख्रिस्तच आपल्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा फिनिशर आहे. Because Christ is both the beginner and the finisher of our faith. पाऊल आज त्याच्या वचनाद्वारे आपल्याकडे ख्रिस्ताकडे बोलावत आहे. And so Paul is calling us to Christ by His word. आपल्या अंतःकरणाची गरज ख्रिस्त दाखवत आहे. And God is showing us the need for Christ. यामध्ये अजून आणि अजून सखोलरीत्या आपण मूल्य जावं याकरिता बोलावत आहे. And He's calling us to be more and more rooted and grounded in Christ. तुम्ही आज ख्रिस्तामधील मौल्यवान खजिना सोडून तुमच्या बुद्धीवरती निर्भर आहात का? Have you left Christ as your real wisdom and depending on your own human wisdom this तुमच्या morning? स्वतःवरती पडाई मारत आहात का? Are you trusting in yourself, boasting in yourself this morning? ख्रिस्ती जीवन जगण्याचा केवळ एकच मार्ग आहे. Because to live this Christian life, there is only one way. तो केवळ ख्रिस्त आहे. That is through Christ. त्याचा तोच मौल्यवान खजिना आहे. He is our great treasure. त्याचं मौल्यवान वचन आपल्याला दिलं आहे And His great word and truth has been given to us आपल्या जीवनाच्या मार्गदर्शनासाठी. for the guidance of our life. त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करीत आहात का? Are you neglecting coming to Christ? यांनो, एक शरीर या नात्याने आज तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करत आहात का? And as a body of Christ, are you praying for other believers? ज्यांना तुम्ही कधीही पाहिलेलं नाही. Even believers whom you have not seen. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू शकता And so you can ask yourself this morning. की तुम्ही स्वतः दुसऱ्यांसाठी केव्हा प्रार्थना केली होती? And when was the last time you actually took a burden and prayed for others? ज्यांना तुम्ही कधीही पाहिलेलं नाही. Those whom you have not seen. ज्या इतर मंडळ्या आहेत, The other churches. आपले ख्रिस्तामधील भाऊ बहीण यांच्यासाठी कधी प्रार्थना They केली? are also our brothers and sisters in Christ. आणि आज देखील आपण प्रभू भोजन घेणार आहोत. We are going to take communion shortly. याद्वारे देखील ख्रिस्ताशी असलेलं आपलं ऐक्य आपल्याला दाखवून देत आहे. And that also shows the unity that we have in Christ. अगदी प्रभू भोजनाद्वारे देखील ख्रिस्त आणि त्याने त्याच्या लोकांसाठी केलेलं अद्भुत कार्य आपल्याला आठवण करून देत आहे. And even in communion, we come to know Christ and what He has done for His people. त्याच्याबरोबर असलेली आपली सहभागिता आपल्याला आठवण करून देत And आहे. we come to know the great fellowship that we have with Christ. प्रभू भोजन देखील आपल्याला ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी उत्तेजन देणार आहे.
And even the communion is a blessed time which encourages us to live the Christian life. आज देखील लागवी भाषेने फसवणारे लोक मंडळीमध्ये येऊ लागले आहेत. And so even today many false teachers are coming in the church. परंतु पाऊल सांगत आहे अशा लोकांपासून सावध राहा. And Paul is saying that be careful of such people. कारण ते ख्रिस्ताच्या मौल्यवान सुवार्तेला छोटं करत आहे. Because they are making the precious gospel small. परंतु विश्वासाने ख्रिस्ताकडे पहा. But look by faith to Christ. त्याच्या कृपेची याचना करा. Look for His grace. ख्रिस्ताकडे कृतज्ञतेने या. Come with gratitude to तो Christ. आपलं ज्ञान आहे. He is our wisdom. ख्रिस्त आपला मौल्यवान खजिना आहे. And He is our great treasure. ख्रिस्त या खडकावरती आपल्याला उभं केलेलं आहे. And we have been built upon Christ the rock. प्रार्थना करूया. Let's pray. Heavenly Father, we thank you for the great reminder of the sufficiency of Jesus Christ. स्वर्गीय पित्या, ख्रिस्त किती परिपूर्ण आहे आमच्यासाठी ह्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. Lord, help us to be on the alert and help us to fight this good fight of faith. नेहमी आम्ही सतर्क राहावं, विश्वासाची चांगली ही झुंज जी आहे ती झुंज आम्ही पूर्ण करावी ह्याची कृपा तू आम्हाला दे. Lord, we pray that you would forgive us for, Lord, being so self-focused that we forget about all our like-minded churches and brothers and sisters who are under difficult circumstances. आमची क्षमा कर की जे तुझ्या मधले इतर विश्वासू लोक आहेत ते त्यांच्या परिस्थितीमध्ये तोंड देत असताना आम्ही विसरून जातो त्यांचं ओझं घेण्यासाठी. Lord, we pray that you would safeguard us and all the precious churches of yours in our land from false teaching and also, Lord, from the intimidation and the persecution and threat that comes externally as well. बाहेरून येणारा दबाव व बाहेरून येणारे खोटे शिक्षक या दोघांपासून आमच्या तुझ्या ह्या महान मंडळ्या, तुझ्या सुंदर मंडळ्या या देशामध्ये ज्या पसरलेल्या आहेत त्यांचं तू संरक्षण कर, त्यांना तू भरव आणि त्यांना तू चालव. Be with us even as we move to a time of communion. In Jesus' name we pray. Amen. आपण प्रभुभोजनाच्या विधीकडे जाणार आहोत. We are going to go to a time of communion now, and we know that Jesus has prescribed this for us. येशूने स्वतः हा विधी आपल्याला नेमून दिलेला आहे. And in light of Colossians, if we see chapter 2, कळसेकराच्या पत्रातून दुसऱ्या अध्यायात जर आपण पाहिलं, that in Christ Paul is saying that you received the circumcision made without hands. आणि ख्रिस्तामध्ये तुम्हाला हाताने न केलेलं जे काही सुनता तुमची झाली आहे तसा म्हणत आहे. And so circumcision pointed that there is a special covenant with Abraham. आणि सुनता हे दाखवून देते की अब्राहामाबरोबर विशेष करार असा केलेला आहे. But it also pointed that man is defiled and in need of a massive surgery from God. आणि मानव भ्रष्ट झालेला आहे आणि देवाकडून फार मोठ्या एका शस्त्रक्रियेची गरज आहे ही त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. And you remember that God said, one day I will circumcise your hearts. आणि देव म्हणाला की एक दिवस मी तुमच्या हृदयाची सुनता करेन. And now in Christ that great fulfillment has come. आणि ख्रिस्तामध्ये ही परिपूर्णता झालेली आहे. The Christ who is fully God. आणि ख्रिस्त पूर्ण देव, He was circumcised on the 8th day. आणि 8व्या दिवशी त्याची सुनता करण्यात आली. And on the cross he was bloodied. आणि वधस्तंभावर त्याला त्याचं रक्त सांडण्यात आलं. So that we can receive this spiritual circumcision in Christ. जेणेकरून ख्रिस्तामधला आमचं आध्यात्मिक ही सुनता व्हावी. And our defilement can be taken away. आणि आमची भ्रष्टता ही काढली जावी. And we might be presented as holy and beloved in Christ. आणि मग ख्रिस्तामध्ये आम्हाला पवित्र आणि प्रिय असं सादर करण्यात यावं. So this morning, if you are a child of God, you are somebody who has received the circumcision made without. जर आज सकाळी तुम्ही देवाचे लेकरू आहात तर तुम्ही अशा प्रकारचा आध्यात्मिक जी सुनता पावलेले आहात. You have been made gods forever. आणि देवाचे तुम्ही सदा सर्व काळासाठी झाला आहात. You have been made sons and daughters. आणि तुम्हाला पुत्र व कन्या करण्यात आलेला आहे. And so we need to be grateful this morning because Christ was bloodied on the cross. आणि म्हणून आज सकाळी ख्रिस्त वधस्तंभावर रक्त रंजित झाला यासाठी आपल्याला त्याचे आभार मानायला पाहिजे. And so the bread that is going to come to us points us to the body that he literally took for us.
आणि म्हणून जी काही भाकर आपल्याकडे येणार आहे ती जे शरीर त्यांनी आपल्यासाठी वधस्तंभावर नेलं त्याचं ते प्रतीक आहे. The wine is going to point to us about the blood of the new covenant that was shed for us. आणि द्राक्षरस जो नवीन कराराचं जे रक्त आहे आपल्यासाठी सांडलं गेलं त्याचं ते दर्शक आहे. And believers, when they take it appropriately, the Bible says we have communion with God. आणि विश्वासणारे जे आहे ते घेतात आणि त्याचं लागूकरण करतात त्यावेळेस आपल्या देवाबरोबरच आपलं एक संधान चाललं जातं. Because we are putting our minds and thinking about the cross. कारण आमचे विचार आम्ही वधस्तंभावर केंद्रित करतो And we are looking by faith to Christ. आणि विश्वासाद्वारे आम्ही ख्रिस्ताकडे पाहत आहोत. And so take the bread and the wine and wait for one another. म्हणून ही भाकर घ्या, हा द्राक्षारस घ्या आणि एकमेकांसाठी थांबून राहा. And thank the Lord that through his cross we have this spiritual circumcision and we have been made sons and daughters of God. आणि देवाच्या वधस्तंभासाठी आभार मानूया की त्याच्याद्वारे आम्हाला आध्यात्मिक सुद्धा झाले आणि आम्हाला देवाचं मुलं आणि मुली करण्यात आलेलं आहे. If you have not personally come to Christ and trusted Christ, आणि ख्रिस्ताकडे तुम्ही वैयक्तिक जर आला नसाल आणि त्यावर जर तुम्ही विश्वास ठेवला नसेल this ordinance is not for you. आणि मग हा जो विधी आहे हा तुमच्यासाठी नाही, It's for those who have personally received that spiritual circumcision. आणि ज्यांना आध्यात्मिक अशी सुंदर झालेली आहे त्यांच्यासाठी हा विधी आहे. Let's pray. We'll have a song and then we'll pray. As the elements come around, let's wait for one another and we'll sing His mercy is more.